एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई बाहेर गेलेल्या मराठी माणसाला मुंबईत परत आणणार, रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना अधिक गती देणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे। आम्ही जे आता सरकारने या रखडलेले प्रकल्प, SRA चे प्रकल्प, धोकादायक इमारतींचे प्रकल्प क्लस्टरमध्ये घेण्याचा निर्णय आम्ही घेतला। त्यापैकी वरळी येथे 556 सदनिकांचं वाटप 15/8/2025 रोजीपर्यंत करण्याचं नियोजित आहे। आपण हे सरकार जे आहे, हे सरकार लोकांचं घरांचं स्वप्न पूर्ण करणारं सरकार आहे। आता मुंबईच्या देखील SRA प्रकल्पामध्ये त्यांना एक आपण जादा इन्सेंटिव्ह देऊन, समजा 500 घरं बांधणार असेल तर त्यांनी 700 घरं बांधावी आणि 200 घरं त्या गिरणी कामगारांना ठेवावीत। तर मुंबईमध्ये परवडणाऱ्या घरांसाठी सरकारचे प्रयत्न असल्याचं शिंदेंनी म्हटलेलं आहे। परवडणारी 35 लाख घरं बांधणार, पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार, गिरणी कामगारांच्या घरांसाठी हाऊसिंग स्टॉक वाढवणार, असं देखील शिंदे यांनी म्हटलंय। वरळीमध्ये 556 सदनिकांचं वाटप 15 ऑगस्टपर्यंत होणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली आहे। धारावीचा पुनर्विकास म्हणजे स्मार्ट मुंबईच्या दिशेनं ऐतिहासिक पाऊल असल्याचंही शिंदे म्हणाले।